स्वामी महाराज की जय। वैराग्य की महाराज की जय। त्रैलोक्य संपदाय समन्वयकर्मित्वे सच्चिदानन्दरूपाय शिवाय यामां सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपाय प्रणमामि परम शिव। सुक्षेत्राधिपती मन्मथ मौलीचा पावन सानिध्यात उपस्थित सर्व भक्तांच्या साक्षी स्वरूप शिवाच्या स्मरण करून अनेक संप्रदायातील भक्त मालिकेमध्ये शिवभक्तीला महत्व दिलेले काही काही संत आम्हाला आढळतात. आणि विशेष वारकरी संप्रदायात मोठा स्थान मिळविलेले संत म्हटलं तुकोबराय, तुकाराम महाराजांनी अनेक अभंग त्यांनी लिहिलेले आहेत. विशेष अभंग शंभूच्या प्रती, शंकराच्या प्रती अतूट निष्ठा बाळगणारे संत होते. शंभू कैलासीच्या राजा वत माझ्या म्हणो. किती सुंदर त्यांचे अभंग आहे. या प्रकारे आजचा जो अभंग रचनाकार जनार्दन, एका जनार्दन पैठणचे, पैठण जवळ आहे का म्हणून हे अभंग घेतले. मूल स्वरूपाकडे जोपर्यंत आम्ही जाणार नाही, परिपूर्ण समाधान आम्हाला मिळू शकत. प्रत्येक जीवाचं लक्ष आहे पूर्ण समाधान व्हावे. पूर्णमद पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. अपूर्ण कोणाला, अधुरा कोणाला राहू वाटत नाही. पूर्ण पाहिजे. जो पूर्ण आहे आपल्याला दिसत नाही, जो अपूर्ण आहे सगळ्या गोडी आपल्याला दिसत नाही. जे आपल्या डोळ्याला दिसत असते ते देव नसते, परंतु सर्वत्र देव असते
परंतु असलेले देव नसते. लक्षात घ्या सगळे. हे सगळं आम्हाला जे दृश्य दिसत आहे हे दृश्य देव नाही, परंतु त्यात देव असल्याशिवाय ते आपल्याला दिसत नाही. तर ते अव्यक्त आहे. शरीराचा किंमत करता येते, परंतु शरीराला साक्षी असलेले जो आत्मा आहे त्याच्या किंमत करता येत नाही. आत्माची किंमत करता येत नाही, शरीराचा किंमत करता येत आहे. म्हणजे ना मराठी बोलतो ಎಲ್ಲರಿಗೂ ಬರ್ತೀನಿ ಸಂಘಟನೆ ओळखी येते, बोलता येते. मला जसं तेलुगू येते ना त्या प्रकारे त्यांना मराठी येते कामापुरता. मला असा सवय लागले कन्नडमध्ये मला बोलायलाच येणं गेले. हे मन्मथ मलीचा प्रभाव आहे. म्हणून मराठीमध्ये जी पकड आहे ते कन्नडमध्ये तेवढं माझं पकड नाही. तरी सुद्धा तिथे गेल्यानंतर मला बोलावं लागतं. आपल्याला आपल्या शरीरातील प्रत्येक अंग दिसत राहते, त्याचं किंमत करता येते. डोळ्याचं किंमत करते येते, लिव्हरचं किंमत करते येते, किडनीचं किंमत करते येते. ह्याला जो साक्षी रूपाना जो वास्तव्य केलेले आहे जो आत्मा, त्या आत्माचा किंमत करता येते. चैतन्यम शाश्वतम शांतम योमातीतम निरंजनम नाद बिंदु कलातीतम तस्मै श्री गुरवे नमः. चैतन्य जो आत्मरूप कसा आहे, चैतन्य रूप आहे. चैतन्यम शाश्वतम, तो मरणार नाही, जन्म घेणार बी नाही आणि मरणार नाही. शाश्वतम, तो शांतम. योमातीतम, त्याचे रूप किती आहे, योमातीतम, विशाल. निरंजन, तिथं रंजनीय नाही, निरंजन. रंजनीय वस्तू बघा, तिथे छान फुलाचं माळ आणले, त्याला म्हणतात रंजनीय. व आपल्या डोळ्याला जो आकर्षक निर्माण होते ना त्याला काय म्हणतात, रंजन. तेने निरंजन सामोरिले. निरंजन, अव्यक्त, अव्यक्त असलेले निरंजन. संख्या किती आहे, संख्या किती आहे, संख्या 1 2 3 किती, 9 आहे ते. हो आहे, त्याच्यात 0 1 आहे. आता मोजताना असं म्हणतो का 0 1 2 3 4 5 6 7 असं 0 पकडून मोजतो का? मग 0 असल्याशिवाय त्याला किंमत येते का? 0ला किंमत आहे का? किंमत नाही, किंमत करता येत नाही. त्याला म्हणतात बिंदू. नाद बिंदू कलातीतम, बिंदू रूप. शिव हा कसा आहे, बिंदू रूप आहे. बघा, एक समोर 0 किती, एकदच 10 वाढले, एकदच 10. फक्त 0
संतांचं शरणांचं संपादन काय होतं? शून्य संपादने. काय कमाई करायची म्हणजे शून्य कमाई करायचं आहे, शून्य संपादन करायचं आहे. तुम्हाला सुख पाहिजे असेल तर शून्य संपादन करा. सगळं खरेदी करता येते, परंतु शून्य मात्र खरेदी करता येत नाही. 1 रुपये द्या म्हणता येते, शून्य द्या म्हणता येते का? नाही. आत्मा कसा आहे? शून्य असल्यासारखा आहे, तर ते आपल्याला दिसत नाही. कारण साकारात असलेले सर्व देव आमच्या डोळ्याला दिसत असतात, म्हणून त्यांच्या वैभव आपण पाहतो, त्याची किंमत करता येते आम्हाला. परंतु अव्यक्त रूपात असून सगळा देवी देवताला जो साक्षी रूपानं ते चालवित आहे, त्या शंभो महादेवांचं किंमत करता येत नाही. म्हणून त्यांच्या गुणगान जनार्दन, एका जनार्दन. काय म्हटलं? शिवभोळा चक्रवर्ती, शिवभोळा चक्रवर्ती. भोळा एकमेव देव आहे, तो शंभो महादेव भोळा. भोळा जो आहे शिवभोळा चक्रवर्ती, माझी चित्ती. भोळा चक्रवर्ती जे भोळा आहेत, विशाल भाव असणारे आहेत, त्यांच्या चक्रवर्ती आहे. चक्रवर्ती, चक्रवर्ती म्हणजे राजा. राजाला चक्रवर्ती म्हटले. त्यांचे पाय माझ्या चित्ती. बसवण्णा सुद्धा ते म्हटलेले, यांना मनसाक्षी निम्म पाद साक्षी. यांना मनसाक्षी निम्म पाद साक्षी. तुमचा पायाचा साक्षी, दुसरा कोणाचा साक्षी घेतलेला नाही. म्हणून हे जो चित्त चंचल आहे, चित्त विचलित आहे, विचलित असलेले चित्त शंभो महादेवा किती विचलित आहे, किती विचलित झाले. माझा प्रवचन तेवढं तुम्हाला विचलित केला नाही, परंतु त्यांचे एक माताजीचा शब्द एवढं विचलित करून टाकले, सगळ्यांचं लक्ष, तुमचं चित्त. म्हणजे हे चित्त कुठं जडलेले आहे? चांगल्या ठिकाणी आमचं चित्त एकाग्र होत नाही. बघा, चित्ताचं स्थिरत्व जनार्दन महान योगी पुरुष एकाग्रता केलेले आहे. कारण ही त्या ठिकाणी चित्त एकाग्रता झाल्यानंतर बॉडीचं संतुलन एकदम व्यवस्थित राहते. व्यवहारामध्ये संतुलन बिघडत जाते. म्हणून चित्त शुद्धीले शिवपूजे येईल. तेलुगू संत सांगतात, चित्त शुद्धीले. चित्त शुद्ध नाही म्हणजे चित्त हा सूक्ष्म आहे. चित्त हा सूक्ष्म आहे, एक पर्याय शब्द आहे.
परे शब्द चित्ताचा, मन बुद्धी चित्त, मन बुद्धी चित्त. मनापेक्षा बुद्धी सूक्ष्म, बुद्धीपेक्षा चित्त सूक्ष्म, चित्तापेक्षा अहंकार सूक्ष्म, अहंकारापेक्षा आत्मा सूक्ष्म. कारण ते दिसत नाही ना, सूक्ष्म. चित्त लक्षात येते, बुद्धी लक्षात येते, मन लक्षात येते, परंतु आपला आत्मा लक्षात येते. ज्यावेळी आत्मा लक्षात आला समजून घ्यायचा आम्ही परमात्माचा एकदम जवळच. आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरंग्रहम पूजा दे विषयोपभोग रचना निद्रा समाधि स्थिती. बघा, आत्मा तुम गिरिजामती सहचरा प्राणा शरीरंग्रहम. एकापेक्षा सूक्ष्म सूक्ष्म सूक्ष्म. हे सूक्ष्म तत्वापर्यंत जाण्यासाठी आम्ही किती सूक्ष्म व्हावं लागतं. मनाचा पलीकडे, बुद्धीचा पलीकडे, चित्ताचा पलीकडे, अहंकाराचा पलीकडे आपला आत्मा. शेवटपर्यंत जोपर्यंत आपला चित्त त्या शंभूच्या प्रती एकाग्रत होत नाही तोपर्यंत या जीवाला चैन नाही, इच्छ नाही. त्यांच्या पाये माझे चित्ती, शंभूच्या चरणावरती माझा चित्त केंद्रित करतो असं म्हणून जनार्दन शिवयोगी म्हटलेले. वाचा वदिता शिवनाम तयान बाधे क्रोध काम. वाचा वदित शिवनाम. या मुखद्वारे निरंतर प्रभूचा स्मरण असे आपला वाचा शुद्धी होते. वाचा वदिता शिवनाम, वाचा वदित शिवनाम. अनमोल हे मुख दिलेले आहे आपल्याला शंभू. किती सांभाळायचं म्हणजे भयानक सांभाळावं लागतं. आतोनात परीक्षा आमच्या समोर असते. सहनशीलता. शब्दामध्ये किती ताकद आहे विचार करा. किती सांभाळून बोलावं लागतं. किती सांभाळून बोलावं लागते. मरेपर्यंत आम्हाला बोलायला येत नाही. मरेपर्यंत आम्हाला बोलायला येते. सगळ्याला बोलता येते. कसा बोलावा ते विसरून जातो, भयकून जातो, शब्दाचा बाहेर जातो. फक्त हे वाचा फक्त मनुष्याला दिलेले आहे. वाचा वदत शिवनाम. हे वाचा फक्त आम्हाला तुम्हाला दिलेले आहे. कुठल्याही प्राणीला वाचा दिलेले नाही. म्हणून वाचाचा दोष कुठल्याही प्राणीला नाही. हे वाचाचा दोष फक्त मनुष्यालाच आहे. वाचे वदित शिवनाम. पुषी अनुचिता निष्ठुरत्वा पैशून्यते मुशिकिती नाल्ಕು दोषंगಗಳು. पुषी अनुचिता निष्ठुरत्वा पैशून्यते
ಮುಸುಕಿದಿ ನಾಲ್ಕು ದೋಷಗಳು ವಚನದೋಳು ಎಡೆ ಹಿಡಿದರೆ ಪುಟ್ಟಿಸುವ ಪಶು ಪಕ್ಷಿ ಮೃಗಯೋನಿಯೊಳಗೆ ಎಳೆದೊಯ್ದು ಪುಟ್ಟಿಸುವ. बघा किती भारी सांगितलं. या वाचामध्ये या वाचाचा दोष निवारण करता जनार्दनजी आम्हाला काय म्हणतात, या वाचाचा शुद्धी होणं जरुरी आहे. या वाचापासूनच अधःपतन होते, घर उद्ध्वस्त होते, घर उभावी होते या वाचामुळे. सहनशीलता नसल्या कारणाने कसं होते तुम्हाला सांगू का? अचानक आठवण आल्यानंतर मला सांगावं असं वाटतं. केळरी याला कर्नाटक जाऊ मंजुनाथ शांत करंट वगैरे एकदम आवाज बंद सगळं. मुलीचं लग्न झाल्यानंतर सासरवाडीला ते गेल्यानंतर तिथलं काही बोली, तिथलं काही शब्द, तिथला काही वाचा ह्याला सहन होत नाही. कोणाला? त्या मुलीला. आणि असं ते बोली बोलतात एकदम टोचा त्या प्रकारे काही काही लोक बोलतात. तुझं आई हेच शिकले की, तुझं पप्पा हे शिकले की, म्हणजे तुला येत नाही असं म्हणा, ते शिक्षण तुझं हेच आहे की असं म्हणल्यावर त्याला छन्न छन्न आता मारल्यासारखं होती ते लेकराला. आता ते काय काय गोष्टी ऐकल्यानंतर ती काय करते, सहन न होता कोणाला सांगते, एकदम जवळची म्हणलं तर आईला सांगत, आई असं म्हणले, तसं म्हणले, तसं केले, तसं बोलले, तसं बोलले, तसं बोलले, तसं ऐकून आईचा पारा चढते डोक्यावर. आणि तिकडी इकडी सांगून घेते. आखरी सहन न होता त्यांच्या सासूला, त्यांच्या सासऱ्याला भांडण करते. कोण? भांडण केल्यावर भांडण मिटते की वाढते तुम्हीच विचार करा. अजून त्याला टॉर्चर जास्त होते. आईला सांगितलं छोट्या छोट्या गोष्टी आईला बोलतेस की, तुझ्या पप्पाला बोलतेस की, असं म्हणून अजून टॉर्चर होत. आपण भला चित्त सहन करावं लागतं. सहनामध्ये आपल्याला शिक्षा मिळते, शिक्षण बी मिळते, शिक्षा बी मिळते. म्हणून या शब्दापासून संसार चालते, शब्दापासून संसार सत्यानाश बी होते. म्हणून या वाचाला शुद्धी करणं जरुरी आहे. म्हणून 4 गोष्टी तुम्हाला बोलत होतो त्या वाचा. कुशी, अनुचिता, निष्ठुरत्व, ऐशून्यते. त्याच्याबद्दल मी निरसन केलेले आहे, तरी सुद्धा तुमच्या लक्षात आणून देतो. पूर्वी प्रवचन मध्ये बोललेले आहे. पुढे जाऊ का? बोलू. 4 दोष राहू नये. हे दोष, हे दोष 4 मध्ये एक असलं तरी सुद्धा आम्ही पुढच्या जन्मात मनुष्य होऊन जन्माला येत नाही, हे 100%. मनुष्य होऊन आम्हाला जन्म घ्यायचा असेल तर ह्या 4 दोषापासून आपण सावधान राहा. आतापर्यंत दोष घडला असेल त्या दोष निवारणार्थ जनार्दन महाप्रभू आम्हाला मार्गदर्शन केलेले आहे.
कशा करता आतापर्यंत झालेले हे वाणीचा दोष परिहारार्थ होम हवन यज्ञ यागादी तप सांगितलेले नाही माहिती, नवग्रहाचं पूजक केलेले नाही, नागदोष म्हणून म्हटलेले नाही. या वाचाच्या शुद्धीसाठी दोष निवारणासाठी कुठल्या पूजा विधान काही सांगितलेले नाही. दोष निवारणासाठी सोपं उपाय सांगितले, वाचावहित शिवा. मग आमच्या लक्षात कसं आहे, आमचा दोष कोणती आहे? बोलायला आम्हालाच येते, दुसऱ्या प्राणीला येत नाही बोलायला, म्हणून आम्हाला तो दोष घडते. हुशी, हुशी म्हणजे हुशी, हुशी म्हणजे असत्य. असत्य बोलल्यामुळं वाणीचं दोष प्राप्त होत. घडी घडी खोट बोलले की काय होते? दोष घडते. आणि काही सत्य बोलल्यामुळं सुद्धा दोष घडते. सत्य बोलल्यामुळं बी सत्य घडतो. त्याकरता काही प्रसंगानुसार आपण सत्य भी बोलू नये, शांत बसावं. जो देखता है वो बोलता नहीं है, जो बोलता है वो देखता नहीं. जो देखता है वो बोलता नहीं है, जो बोलता है वो देखता नहीं है. एक संत बसले होते, ते संताला विचारले, इकडं माणूस गेले का, इकडे गाय गेली का, असं. त्यावेळेला तर त्याला बोलायचं होतं, गप्प बसलं तर जमत नव्हतं. जो देखता है वो बोलता नहीं, जो बोलता है वो देखता नहीं. वो क्या है? डोळं बघत राहतात परंतु बोलता येत नाही. तोंड बोलते परंतु तोंडाला बघता येत नाही. तोंड बघते का? कोण बघते? डोळे बघते. डोळ्याला बोलता येते का? डोळ्याला बघता येते, बोलता येते. तोंडाला बोलता येते, बघता येते. त्याला म्हटलं हे काय बोलले म्हणून कळत नाही, म्हणून तो निघून गेला. पुढचा विचारच केला. म्हणून पहिला दोष वाचाचा म्हणजे असत्य बोलणे. सत्यानं बोलायचं असलं तरी दुसऱ्याला दुःख. सत्यम ब्रूया सत्यम अप्रियम. तुम्ही सत्य बोलण्यामुळं कोणाचा संसार उद्ध्वस्त होत असेल तर तसं सत्य बोलून मतलब काय राहणार? काय काय ठिकाणी सत्य बोलायचं नसते, आणि काय काय ठिकाणी खोटं बोललं तरी सुद्धा कोणाचा संसार बसत असेल तर त्या खोट्याला सुद्धा काही दोष नाही. कधी कधी बोलावं लागते खोटं. कशामुळं? एकाच्या कल्याणासाठी, एकांच्या भलासाठी. तर आपल्या बोलल्यामुळं दुसऱ्याचं नुकसान होत असेल तर तसं असत्य आपण कुठेही बोलू नये. खुशी अनुचित. उचित भाषा बोलावं, अनुचित शब्द आपण कधी वापरू नये. अनुचित शब्द म्हणतात.
चांगलं बोलायलाच येत नाही हो त्या माणसाला काय सांगावं असं म्हणतो ना, त्याला अनुचित शब्द म्हणतात. निष्ठुरत्व, निष्ठुर भाषा ही सुद्धा बोलू नये पाप घडते. निष्ठुर, कठोर भाषा. निष्ठुर भाषा म्हणजे कठोर भाषा. कुशी अनुचिता निष्ठुरत्व. पैशून्यते, पैशून्यते म्हणजे कळलं का तुम्हाला? माहित नाही तुम्हाला काय बोलत होतो तो माणूस. काय 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 अजून तेच होईल याचं काम काय म्हणतो काय तुम्ही ऐकू नये आम्ही बोलू नये एवढं म्हटलं का अजून तो परिचय. तुम्ही ऐकू नये आम्ही बोलू. आता अजून अरे बोला हो आता तसं काही बोला अजून त्याला ऐकून घ्यायची इच्छा वाढवा. ते डायरेक्ट बोलत नाही. लय हुशार राहतात लावालावी करणारे. एवढं हुशार राहतात ते सांगूच नाही. कधी कधी उगाच संशय निर्माण होते. एक व्यक्तीशी एक व्यक्तीला जमत नसेल समजा, हे लोगावकरचा आणि ह्याचा दोघांचा जमत नसला तर लोगावकर येऊन मला कानामध्ये काहीतरी बोललं समजा, ते न जमत असलेल्या व्यक्तीला काय वाटतं माझ्याबद्दलच काहीतरी बोलत असेल. त्यांना काय बोलले काय नाही त्याला काय माहितीये, परंतु त्यांच्या ते दुश्मन असल्या कारणानं काय होते त्यांच्या प्रती संशय उग खेळत राहतात. फायदे म्हणून परेशानी करू नये. वंदो निंदो. आपल्याला काय करायचं आपल्यापर्यंत आल्यावर आपण बघून घेऊ. उगाचे उग का अजून त्याला सहन होत नाही. आता होते प्रवचन राहायचं वाढवत मनामध्ये काय काय बोलले की काय माझ्याबद्दल काय बोलले की काय माझं प्रवचन मध्ये त्याचं काम माझा शब्द कशाला कानात उतरतील त्याला. आखरी सहन न होता आरती झाल्यानंतर अजून बसकार होतच. आपण तुम्हाला एक गोष्ट विचारायचं मग या माझ्याबद्दल काय बोलले मला कोण काय आम्ही विसरून गेले तेव्हा कोण की काय काय नाही. आता ते पहिला पूजा होताना बोलले बघा ते तुमच्या कानात काय काय नारळ घेऊन येऊ का म्हटले हो असं बघा. संशय हे जो लावालावीचा जो काम आहे फार मोठा डेंजर काम आहे. मोठा पाप आहे. लावालावी कोणी करत असलं तर करत असलं परंतु आपण संशयात बसू नये. आपण निर्मळ राहायचं. आमचं चित्त कुठं आहे ते शंभूचं प्रती आहे. चित्त चंचल कधी होते या लोकाच्या प्रती आमचं चित्त असेल तर या प्रकारचे परेशानी सुरुवात होते. फालतू लोकांच्या चित्तात आपण घेऊन काय कामाचे. त्यांचे पाये माझे चित्ती वाचे वदत शिवनाम. वाचे वदत शिवनाम. म्हणून हे 4 प्रकारचे जे दोष झालेले आहेत आतापर्यंत आतापासून आपल्या मनातलं सगळं संशय काढून टाकून मोकळं होऊन आपला चित्त कुठं 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 भटकलेले आहे ना. चंचल मन भारी कुठं कुठं पळतय रे सारं काही देवाला कळतंय. चंचल मन भारी चित्त चंचल आहे मन चंचल आहे कुठं कुठं पळते कुठं कुठं पळते. तुम्ही पळला तुमचं मन पळत इथं तुम्ही बसून बॉडी प्रेझेंट आहे माइंड ऑब्सेंट आहे. स्थिर होत नाही. कैसे करू मी भजन होईना ते स्थिर मन.
म्हणून वाचे वदत शिवनाम, म्हणून या शिवनामाच्या वाच्यामध्ये आपला संपूर्ण दोष, आतापर्यंत झालेले दोष क्लिअर. यज्ञानाम जप यज्ञो अस्मी. यज्ञामध्ये महान यज्ञ म्हटलं तर जपयज्ञ आहे. लाकडं घालून जाळून हे सगळं ते हे करण्यापेक्षा मोठं यज्ञ तुम्ही करा. त्या कराल तयाचे संचित जातसे नाशक क्रियमाणे नामबळे. नामाच्या बळामध्ये काय आहे? संचित कर्म, आगामी कर्म, प्रारब्ध कर्म, सर्व कर्माच्या नष्ट होते. पाप आहे तोपर्यंत अंधकार आहे, बेकार आहे. पाप बेकार, अंधकार बेकार. का बेकार आहे? कुठं ठेस लागते की कुठं काय होते की काय होते, कुठं आपण पडतो की काय. कशामुळं? अंधकारामुळं. हे पापाचा डोंगर सुद्धा अंधकार आहे. तर ह्याच्या क्लिअरिटी एक उपाय सांगितलं जनार्दनजी. वाचे वदत शिवनाम. पुढचं तया न भादे क्रोध क्राम. कोणाला सतवते म्हटलं तर ज्यांच्या वाचात शंभूचं नाव नाही त्या व्यक्तीला काम, क्रोध, लोभ, मोह, मदा, मत्सर, डंब, अहंकार, अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश किती आहे बघा. त्याचं लिस्टच मोठं आहे. एकामागे एक, एकामागे एक, एकामागे एक. ते घेरणारच. तयाना भादे. बाधा झाले महाराज, बाधा झाले. 2-3 वाजविले की बाधा निघून जाते. दुपारी बोललो, रिपीट होलं ऐकले काय? ನಮಗ್ ಸಿಟ್ಟು ಬರಬಾರ್ದು ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡ್ಬೇಕು? ಸಿಟ್ಟು ಬರಬಾರದು, ನಾವು ಬೆಚ್ಚನಿ ಆಗಬಾರದು, ನಮಗ್ ಟೆನ್ಷನ್ ಬರಬಾರದು ಅಂದ್ರೆ ಏನ್ ಮಾಡಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಉಪಾಯ ಹೇಳಿದರು. तयान भादे काम क्रोध. मेन आहे काम क्रोध, हे मेन शत्रू आपला, आपला दुश्मन. दुश्मनांना सगळ्याला वैरी. आमचे वैरी बाहेर नाही, आमच्या वैरी आमचा आतच आहे. आमचं काम क्रोध, आमचे मोठे शत्रू. या शत्रूच्या बाधा भयानक आहे. यांच्यापासून सुद्धा आम्हाला सुटका मिळते. तयान भादे काम क्रोध. अजून धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष. सगळे सगळे म्हणायला लावतो, सगळे सगळे म्हणायला लावतो. धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध फलपुरुषार्थ सिद्ध्यर्थम. फलपुरुषार्थ सिद्ध्यर्थम. शंभू समोर दिसल्याबरोबर तिथं धर्म अर्थ काम मोक्ष चारू पुरुषार्थ आमच्या समोर उभा असतात. तुमच्या समोर शंभू असेल तर सकाळी सकाळी आम्ही शंभूला घेऊन बसतो की नाही? या ठिकाणी महादेवाला घेऊन बसतो की नाही? बसल्यानंतर धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विधा फला पुरुषार्थ सिद्ध्यर्थ. अर्थ आणि काम सेंटर मध्ये,
धर्म आणि मोक्ष आजूबाजूला आहे. आम्हाला धर्माची बी गरज नाही, मोक्षाची बी गरज नाही. अर्थ आणि काम दोन असलं तर बस. आम्ही इच्छित मनोकामना पूर्ण व्हावे, भरपूर भरपूर अर्थ सहाय्य मिळावे. ना धर्माचा गरज आहे ना काही मोक्षाच्या गरज आहे. मोक्षाचा तळमळ करणारे कोण आहेत मला सांगा. म्हणून हे चार गोष्टी सुद्धा तुम्हाला पाहिजे असेल तर शंभूचा समोर बसायला पाहिजे आणि त्यांच्या अंतःकरणपूर्वक भक्तीपूर्वक त्यांच्या पूजन करायला पाहिजे. धर्म अर्थ काम मोक्ष शिवदेखता प्रत्यक्ष. या डोळ्याला शिव दिसते ते गोष्टी वेगळी, परंतु अंतःचक्षुमध्ये आम्हाला शिव दिसायला पाहिजे. अंतःचक्षु ज्ञान दृष्टीमध्ये शंभू आपल्या डोळ्यासमोर यायला पाहिजे. शिवदेखता प्रत्यक्ष. ज्ञानांजन शलाकला, ज्ञानाच्या अंजनाच्या दृष्टीने आपण पाहायचंय. बहिरंगाच्या दृष्टीमध्ये शंभू तर समोर आहे, अंतरंगाच्या दृष्टीने ज्यावेळी आपण पाहतो त्यावेळी तुम्हाला धर्म अर्थ काम मोक्ष हे चारू पुरुषार्थ तुमच्या समोर असतात. याच्या भानगडीमध्ये पडायचं गरज नाही, तुमच्या मागे ते धावतात. ನಂಬರು ನಚ್ಚರು ಬರಿದೇ ಕರಿಬವರು ನಂಬಲರಿ ಅರಿ ಲೋಕದ ಮನುಜರು ನಂಬಿ ಕರದಡೆ ಓ ಎಂದನೇ शिव. सरदाटीवर हाक मारल्यावर तो येणारच आहे, परंतु तसं हाक आम्हाला पुकारता येत नाही. तसं वाचा आमच्या नाहीच. काय काय लोकांच्या वाचा एवढा पॉवरफुल असतात, ते बोलायचं अगोदरच त्यांचे काम होत असते. त्यांचे तेवढं पॉवरफुल वाचा असते. काही लोक किती बोंबलं तरी बी काम होत नाही, कारण त्या वाच्यामध्ये ताकद नाही. वाच्यात तर ताकद यायला पाहिजे ना. काय म्हणत होतो? शिवदेखता प्रत्यक्ष. कधी कधी बोलत असताना मला मी बी विचार करत राहतो, माझं विचित्र चलत राहतं. म्हणजे हे पुढचं काय तुम्हाला त्याला प्रत्यक्ष करून द्यावे, आणि हे तुमचं अनेक चित्त मला विचलित करून टाकतात. तुम्ही सगळ्यांचा चित्त माझ्याकडे असेल, माझा एवढा चित्त पॉवरफुल होते, त्याला कोणीही पकडू शकत नाही, एवढा पॉवरफुल होते. तुमचा व्हायब्रेशन जो आहे ना, तुमचा जो तणाव आहे ना, तुमचा जो टेन्शन आहे ना, आम्हाला सुद्धा समाधान बसू शकत नाही. तुमचे तणाव आम्हाला सुद्धा शांत चित्तानं बसू देत नाही. तेवढं विचलित राहते, व्हायब्रेशन तेवढं असतं. काही काही व्यक्तींच्या सानिध्यात जाऊन बसल्यानंतर एकदम प्रसन्न वाटते, उठू वाटत नाही. काही व्यक्ती जवळ बसू वाटत नाही, कशाला चालू कशाला बसलो असं वाटतं. पुढचं काय? एकार जनार्दनी शिव निवारी कळी काळाची भीव, भीती, कळी काळाची भीती. सतयुग तेवढा काही ताणग्रस्त नाही, द्वापार बी त्रेता बी तेवढा ताणग्रस्त नाही, द्वापार बी तेवढा ताणग्रस्त नाही. कलिकाळ भयानक डेंजर काळ. आईला आई नाही, वडिलाला वडील नाही, भाऊला भाऊ नाही. विश्वासघात म्हटलं कलिकाळ. पाटील म्हणतात ना, आम्ही तुम्ही बंधू म्हणून गळा कापील. असा गळा कापतात गोड गोड बोलून, गोड गोड बोलून, गोड गोड बोलून
गळा कापतात, पहिला बंधू सारखा वागतात, कोणाचा विश्वास करता येत नाही. विश्वास केल्याशिवाय व्यवहार होत नाही. फार अवघड आहे. आम्ही तुम्ही बंधू म्हणून गळा कापील. कोणाचा विश्वास करता येईल मला सांगा. सगळ्या गोष्टी विश्वासात आणून सगळ्या गोष्टी घडत राहते. विश्वासघात करणारे अवतीभोवती बी आहे. किती आपलं बघा, आम्ही किती सावधान राहिलं तरी सुद्धा ते काय व्हायला पाहिजे ते होते. परंतु आपण या कलिकाळामध्ये कलिकाळाचा भीती जाण्यासाठी एकमेव आपला उपाय आहे. काय सांगितलं? एका जनार्दनी शिव भय. निवारी कलिकाळाचा भय म्हणजे कलिकाळामध्ये भयानक दुःख आहे. सगळ्या युगामध्ये तेवढं दुःख नाही, परंतु या कलिकाळामध्ये भयानक दुःख आहे. पावला पावलाला दुःख आपण अनुभव घेत असतो. परंतु ह्या दुःखापासून मुक्ती मिळून घ्यायचा असेल तर एकमेव सहारा आहे तो शंभू भगवान. निरंतर त्यांच्या सहारावर आपण जीवन जगायचं. आपला कल्याण होऊ शकते. आपुलिया कल्याण व्हावे ज्यांच्या चित्ती, त्यांनी शिवप्रती शरण जावे. कल्याण स्वरूपी कल्याण रमण नाम हे कल्याण प्रद त्यांचे. म्हणून आपला कल्याण आपण करून घ्यायचं आहे. तर कल्याण करून घेण्यासाठी पूर्वी कल्याणाला जात होते लोक. बसव कल्याणाला जात होते कारण अण्णा बसवण्णा त्या ठिकाणी होते. तर आता कल्याण करून घेण्यासाठी कपिलाधारला यावं लागले. इथं आलेले व्यक्तीचा कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही. कामधेनु कल्पवृक्ष कलियुगात कपिलाधार सुक्षेत्र हे 4 शब्द मी बोलतो. कलियुगामध्ये कामधेनु कल्पवृक्ष कपिलाधार सुक्षेत्र कल्याणकारक क्षेत्र आहे. म्हणून या क्षेत्रात प्रतिवर्ष अनेक भाविक भक्त गुरुमाऊलीचा सानिध्यात येऊन सेवा करतात. कोणी अन्नदान करतात, कोणी धनदान करतात, कोणी योगदान करतात, कोणी शरीरदान करतात, सेवादान करतात. प्रत्येक वर्षी एक प्रकारचे ध्यास त्यांना असतात. आणि या वर्षी आम्ही काय त्यांच्या प्रसादाचा व्यवस्था करू म्हणून त्यांना चिंता लागलेली असते. टेन्शन कशाची? संसाराचा नाही. तिथं शिवभक्तांना आम्ही काय खाऊ घालावं म्हणून एक टेन्शन नाही, एक त्यांच्या विचार आहे याबद्दल. म्हणजे ती एवढं तळमळ आहे. एवढं तळमळीनं भक्तगण या ठिकाणी येत असतात. त्या प्रकारे काय म्हटलं? चिंता नाही, चिंता की आहे. चिंता हा की, चिंता हा की म्हणजे सगळं चिंता घालून टाका म्हणले. इथं आहे चिंता की. त्यांच्या गावचं नाव चिंता की आहे. आणि इथं बी आम्ही चिंताच करलो. आम कलिकाळाचा भीती, कलिकाळाचा चिंती दूर करण्याकरता एकमेव आपला चिंता असायला पाहिजे. कपिलाधार सुक्षेत्राला यावे. त्या ठिकाणी येऊन त्यांच्या सानिध्यामध्ये शंभो महादेवांचा पूजा करावं. येणाऱ्या भक्तांना प्रसादाचा व्यवस्था करावं. असं म्हणून एक प्रकारची चिंता. कोणाला? चिंताकीचे रड्डीला. म्हणून ते फोन करत होते. मला फोन तर लागत नाही. आमच्या आचार्याला बोलले म्हणाले काय काय आणायचं, कसं कसं करायचं. प्रतिवर्ष लाडू वगैरे तिकडूनच बनवीन आणतात, परंतु इथं आल्यानंतर सुद्धा व्यवस्था करतात. तसा नरसिंह रेड्डी ना,
नरसिंह रेड्डी, चिंताकी अजून आलेत का? एवढंच आहे म्हणतात. 5 गाडी अर्धा चिंताकीच येवलेली इथं. 5 मोठा क्रुझर गाडी भरून येवलेली ते. सगळ्याचा चिंता मिटविण्याचा काम नरसा रेड्डी चिंताकी या ठिकाणी करू लागलेले आहेत. तर अशा प्रकारे रेड्डी साहेब सारखे दररोज एक भक्त या ठिकाणी येऊ लागले आणि सेवा करत आहे. काही भक्त पुढल्या वर्षी पंक्तीचं नाव नोंद केले. पुढल्या वर्षी आपण कधी यावं? मी म्हणलं तुम्ही कधी बी या, तुमच्या वेळानुसार या, त्या प्रकारे तुम्ही प्रसादाचा व्यवस्था करा. या ठिकाणी भक्तांचा खंड पडत नाही. अखंड शिवनाम जसा आहे ना तसा अखंड शिवभक्तांचा धार कपिलाधार सुक्षेत्राच्या ठिकाणी आहे. तरी आज प्रसन्नतापूर्वक तुम्ही या कलिकाळाचा भीती दूर करून घेण्यासाठी या कल्पधारा कपिलाधार सुक्षेत्रात तुमची आगमन या ठिकाणी झालेले आहेत. आले बघा सगळं चिंताकी निम्मी हसरत ओळखते रे चिंताकी. अनेक भाविक भक्त आज कर्नाटकातून अनेक भाविक भक्त या ठिकाणी आगमन झालेले आहेत. मंजुनाथजी बिरादार आला बिरादारजी तर आम्हाला बेंगळूरला घेऊन गेले होते. त्यांच्या मुलीकडे प्रसन्नपूर्वक त्या ठिकाणी मोठं किती मजली होती वर लिफ्ट मध्ये जाऊन दष्टपूजा केल्या. लिफ्ट मध्ये गेल्या दष्टपूजा केली. समाधानकारक त्या ठिकाणी राहिलो. तर अशा मंजुनाथ परिवार के साथ डोणगापूरच्या भक्तांना या ठिकाणी सासरवाडी आहे डोणगापूर. मंजुनाथाचं गाव बिदर आहे की कोणतं गाव आहे? भातांब्रा आहे का? ते मला माहिती नव्हतं. तर बिदरला राहत असल्यामुळे आम्ही विचार केले नव्हते. भातांब्रा असल्यामुळं त्यांना मराठी येते. बॉर्डर एरिया. तर आज त्यांच्या परिवार सुद्धा या ठिकाणी आलेले आहे. उद्या सकाळी विस्तारपूर्वक अजून काही प्रवचन तुम्हाला सांगता येईल. थोडा अपेक्षा व्यक्त करतो. तुमचा सगळ्यांचं हितचिंतन करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांब जय नम पार्वती हर 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 वेदांताचे सारमूर्ती भेदिले गीता. वेदांताचे सारमूर्ती भेदिले गीता. आरती शिवराजा वेदांताचे सारमूर्ती भेदिले गीता. वेदांताचे सारमूर्ती भेदिले गीता. समाधी मास्तरी समाधी मास्तरी निरवैर बापाने ब्रह्मा दृष्टीने जाणे. आरती शिवराजा आरती शिवराजा वेदांताचे सारमूर्ती भेदिले गीता. आरती शिवराजा आरती शिवराजा
शिवराजा भारत शिवराजा वेदांताचे सार मोठी फेरिले विठ्ठल वेदांताचे सार मोठी फेरिले विठ्ठल वेदांताचे सार